नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ एज्युकल्चरमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, नुकताच आपला आता ग्रुप बीचा पेपर झाला 4 तारखेचा. त्या सगळ्या पेपरचा आपण अनुभव घेतल्यावरती आपलं एक लक्षात आलं असेल, की ज्यावेळेस आपण त्या सायन्स सेक्शनमध्ये गेलो, त्या सेक्शनमध्ये यावेळेस आयोगाने जे विचारलेले प्रश्न होते, ते तुम्हाला मागच्या वेळेसपेक्षा थोडे वेगळा अँगल पाहायला भेटेल, की ज्यामध्ये काही कन्सेप्च्युअल प्रश्न होते, इव्हन काही पूर्ण फॅक्च्युअल प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. मात्र लक्षात घ्या, जर आयोगाने पूर्वीपेक्षा थोडा अँगल बदललेला असेल तर याचा अर्थ आपल्याला आपल्या स्टडीचा पण अँगल बदलणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, इथे आपण असं कम्प्लिटली प्रिडिक्शन देऊ शकत नाही की हा प्रश्न आपल्या एक्झामला येऊ शकतो किंवा हा प्रश्न एक्झामला म्हणजे 100% येणार आहे, सांगू शकत नाही. बिकॉज सायन्समध्ये कन्सेप्टला फार महत्त्व असतं. जर आपल्याला त्या विषयाची कन्सेप्ट चांगली असेल तर आपण इझिली त्या कन्सेप्टच्या बेसिसवरती कोणताही प्रश्न सोडवू शकतो. मग लक्षात घ्या, जर आपल्याला कन्सेप्ट चांगली करून घ्यायची असेल तर ती कन्सेप्ट काय आहे, कशावर आधारित आहे, आपल्या करंटच्या रिगार्डिंग आपण त्याचा कुठे समावेश करू शकतो का किंवा कोणत्या रिगार्डिंग तो पॉईंट पाहू शकतो का, हा सगळा स्टडी म्हणजे सायन्स असतं. मग सायन्स म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला असणारं बायोलॉजी, आपल्या आजूबाजूला असणारं फिजिक्स आणि केमिस्ट्री, या सगळ्यांचं कन्क्लुजन म्हणजे आपल्याकडे सायन्स. मग लक्षात घ्या, आयोग सुद्धा प्रश्न विचारताना या बेसिसवरतीच विचारतो. तुम्ही जर आता पाहिलं तर आयोगाने एक प्रश्न विचारला होता की वर्ल्ड डायबिटीज डे कधी असतो. मग जर आपण 13 नोव्हेंबर पाहिलं तर हे काय आहे, तर हे करंट रिगार्डिंग मुद्दा आहे की जो सायन्सला फुलफिल करतो. त्याचबरोबर आयोगाने भरपूर विचारलं की काही डिसीजच्या रिगार्डिंग विचारलं असेल किंवा यापूर्वी आयोगाने व्हॅक्सिनच्या रिगार्डिंग विचारलं असेल किंवा यापूर्वी आयोग ॲनिमल क्लासिफिकेशनचे काही प्रश्न विचारताना हे आपल्याला मोस्ट ऑफ कन्सेप्च्युअल किंवा भरपूर विधानांच्या फॉर्ममध्ये विचारत होता. पण यावर्षी आयोगाने आपल्याला डायरेक्टली एक्झाम्पल विचारलं आणि ते एक्झाम्पल कोणत्या संघाचं आहे हे विचारलं. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपण नेहमी स्टडी करताना पीवायक्यूचा आधार घेतो, बरोबर. जर आपण पीवायक्यूचा आधार घेत असेल तर आपण त्या पीवायक्यूच्या आधारानुसारच आपण एक बाउंड्री बनवतो आणि आपण तेवढंच वाचतो. पण कधी कधी आयोग त्याच्याही बाहेर जाऊन काहीतरी विचारतो आणि मग आपल्याला समजतं की एक नवीन पीवायक्यू ऍड झाला आणि पीवायक्यू ऍड झाल्यामुळे त्याची अजून रेंज बदलली किंवा बाउंड्री बदलली. मग लक्षात घ्या, आपण या सगळ्या स्टडीसाठीच एक सायन्सची बॅच घेऊन येत आहोत की जी बॅच आपल्याला 2026 साठी असणार आहे. या बॅचमध्ये काय असणार आहे, तर एक्झॅक्टली कन्सेप्ट असणार आहे, एक्झॅक्टली पीवायक्यू ओरिएंटेड असणार आहे. मग पीवायक्यू देन आपल्याकडे असणाऱ्या कन्सेप्ट देन यांच्या बेसिसवरती आपण काही प्रमाणात फक्त प्रेडिक्ट करणार आहे की अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो किंवा तो आल्यावरती त्याला कसा टॅकल करायचा, किंवा जरी तो प्रश्न नाही आला तरी त्याच्या ओरिएंटेड कोणताही प्रश्न आला असेल तर त्याला कसं टॅकल करायचं, हा सगळा पार्ट या बॅचमध्ये शिकवला जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, ही बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोनही स्वरूपात असेल. या बॅचमध्ये लक्षात घ्या, जर आपण ऑफलाईन पाहिलं तर ऑफलाईनला लिमिटेड ऍडमिशन असणार आहे. ऑफलाईनसाठी फक्त 45 ऍडमिशनच असणार आहे की ज्यामध्ये कम्प्लिटली प्री प्लस मेन्स प्लस राज्यसेवा. लक्षात घ्या, प्री प्लस मेन्स हे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी असेल, तर राज्यसेवेच्या प्री साठी ही बॅच कम्प्लिटली फुलफिल असेल. या बॅच मधून ज्यावेळेस तुमची ही बॅच पूर्ण होईल आणि तुम्ही येणारी पूर्व परीक्षा देताल त्यावेळेस तुम्हाला एक नक्की आत्मविश्वास येईल की जरी आपण ती कन्सेप्ट चांगली शिकलो असेल तरी त्या कन्सेप्टच्या ओरिएंटेड प्रश्न सुटतात. मित्रांनो लक्षात घ्या, याही पूर्वीच्या पूर्व एक्झामसाठी आपण 1 डे बॅच घेतली होती किंवा आपण याही पूर्वी भरपूर अशा रील्स किंवा भरपूर युट्यूबला व्हिडिओ ऍड केल्या होत्या की ज्यामध्ये आपण भरपूर डेटा कव्हर केला होता. पण लक्षात घ्या, आता या प्रश्नामध्ये म्हणजे आता जो पेपर झालेला आहे या पेपरमध्ये जे सायन्सचे प्रश्न आले होते ते प्रश्न डायरेक्टली तुम्हाला आपण जे यापूर्वी घेतलं होतं त्यातून डायरेक्टली पाहायला भेटणार नाही, पण इनडायरेक्टली पाहायला भेटतील किंवा इनडायरेक्टली तो प्रश्न कन्सेप्टवरती सुटताना पाहायला भेटेल. मग लक्षात घ्या मित्रांनो, सायन्स हा असा पार्ट आहे जर तुम्ही समजून घेतला तर अजून समजत जातो, जर आपण समजून नाही घेतला तर ते समजायला अडचण होते. मग लक्षात घ्या, ही जर आपण पूर्ण बॅच पाहिली तर ही बॅच कशा स्वरूपात होईल, या बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्टवरती फोकस केला जाईल. आता लक्षात घ्या, कन्सेप्टवरती फोकस का असावा, जर तुम्ही पाठांतर करायचं म्हटलं तर पाठांतर रँडमली आपण काही दिवसामध्ये विसरून जाऊ किंवा पाठांतर जरी केलं आपण तर आपल्याला तसाच तो प्रश्न यायला लागतो तरच तो सुटतो, अदरवाईज तो सुटत नाही. लक्षात घ्या, या बॅचमध्ये तुम्हाला ट्रिक्स वगैरे यावरती जास्त फोकस केलं जाणार नाही. शिकवलंच अशा पद्धतीने जाईल की तुम्हाला ते लगेच कन्सेप्ट क्लिअर होतील. इव्हन तुम्ही ते आपोआप तुम्ही माइंड मॅपिंग करताल आणि ज्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक त्याचं माइंड मॅपिंग करताल, माइंड मॅपिंग नंतर तुम्हालाच जाणवेल की ती कन्सेप्ट आपल्याला पूर्ण येते आहे. आणि जर ती कन्सेप्ट पूर्ण येत असेल तर तुम्ही त्यांचे ज्यावेळेस सराव प्रश्न पाहताल त्या सराव प्रश्नांमधून तुम्ही त्याला इझिली टॅकल करू शकता. त्याचबरोबर या पूर्ण बॅचमध्ये कुठेही पाठांतरावरती फोकस केला जाणार नाही. मग आता एखादी सायन्सची कन्सेप्ट असेल ती का असेल तर ते शिकवलं जाईल, मीन्स वाय शिकवलं जाईल. मग ती अशीच का आहे, मग त्यामध्ये एक्झॅक्टली मेकॅनिझम काय आहे हे हाऊ मध्ये शिकवलं जाईल. मग लक्षात घ्या,
पूर्ण बॅच ही व्हाय प्लस हाऊ असेल. लक्षात घ्या, जर सायन्स समजून घ्यायचं असेल ना तर ती गोष्ट का झाली, ती गोष्ट कशा प्रकारे झाली, त्याला मेन रिझन काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि जर हे पूर्ण समजलं तरच एक्झॅक्टली आपल्याला सायन्स शिकण्याची अजून मजा येते. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपण यापूर्वी शाळेत असताना किंवा डिग्रीमध्ये असताना सायन्सला लाईटली घेतलं. सायन्स फक्त आपण पाठांतराचा विषय म्हणून पाहिला. पण जर याला आपण समजून घेण्याचा विषय म्हणून पाहिला तर हा विषय मुळात भरपूर सोपा आहे. एकदा वाचला, एकदा समजून घेतला की देन याच्यामध्ये काहीच राहत नाही. आपण इझिली सर्व प्रश्न इझिली टॅकल करू शकतो. त्याचबरोबर PYQचा सराव ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी शॉर्ट ट्रिक्स असतील. आता लक्षात घ्या, आता ह्या ट्रिक्स कोणत्या असतील तर काही ठिकाणी आपल्याला काही अवघड पार्ट पाहायला मिळतो. एक्झाम्पल आपण ॲलॉईज पाहत असेल. आता ॲलॉईज हा अवघड पार्ट नाही, पण काही शब्द आहेत की जे शब्द आता आपल्याला प्रत्येक ॲलॉईज लक्षात ठेवणं सोपं आहे का, नाही. मग अशांसाठी काही ट्रिक्स बनवल्या जातील की ज्या ट्रिक्स आपल्याला इझिली त्या ॲलॉईज सारखे किंवा काही आपण जर पिरियडिक टेबल पाहिला तर पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला सगळ्यांचे अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर किंवा ॲटॉमिक मास नंबर हे जर लक्षात ठेवायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला काही ट्रिक्स गरजेच्या पण असतात. त्याचबरोबर आकृती. आता लक्षात घ्या, सायन्स आहे, जर सायन्स असेल तर डायग्राम शिवाय सायन्स आपण शिकवू शकत नाही. मग सायन्समध्ये डायग्राम, देन आपल्याकडे असणारे एक्झाम्पल आणि आपल्या डेली लाईफमध्ये म्हणजे जे आपले दैनंदिन जीवनाशी जे संघटित गोष्टी आहेत, मग अशा संबंधित गोष्टीमध्ये आपण हे पूर्ण सायन्स रिलेट करून पाहणार आहोत. मग लक्षात घ्या, समजा आपण जर पाहिलं की ॲनिमल क्लासिफिकेशन, लगेच समजतं की आपल्या आजूबाजूला भरपूर ॲनिमल आहे, सो आपण त्यांच्या ठिकाणी स्टडी करू शकतो. किंवा आपण म्हटलं डायजेस्टिव्ह सिस्टीम, लगेच कळतं आपल्या बॉडीमध्येच डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सो आपण त्याला इमॅजिन करून शिकू शकतो. समजा आपण म्हटलं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, लगेच आपल्या बॉडीमध्ये ह्युमन ऑर्गॅन मीन्स पंपिंग ऑर्गॅन आहे किंवा आपल्याकडे कार्डियक टिश्यू आहे किंवा आपण त्याला ह्युमन हर्ट म्हणतो. मग त्या सगळ्यांचा एक्झॅक्टली फंक्शन काय आहे ते आपण फील करून शिकू शकतो. मग लक्षात घ्या, सायन्स हा विषय कन्सेप्ट प्लस फील या दोन्ही गोष्टींच्या आधारे शिकायचा असतो. त्याचबरोबर सायन्समध्ये जे काही डेली लाईफच्या रिगार्डिंग जे काही आपल्याकडे सखोल अंडरस्टँडिंग असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, ही पूर्ण बॅच आपल्याला ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोनही स्वरूपात उपलब्ध आहे. फक्त ऑफलाईनसाठी याची फी असेल 3000 रुपये, तर ऑनलाईनसाठी फी असेल 1500 रुपये. मात्र लक्षात घ्या, 3000 साठी जे नंबर ऑफ ॲडमिशन असतील ऑफलाईनसाठी ते फक्त 45च राहतील. कारण ही बॅच फक्त 2026च्याच परीक्षेसाठी आहे की ज्या बॅचमध्ये परिपूर्ण तुम्हाला सगळा सिलेबस कव्हर केला जाईल. आणि ह्या बॅच नंतर तुम्हाला अशी कोणती शंका राहणार नाही किंवा असा कोणताच पॉईंट राहणार नाही की जो नव्याने करावा लागेल. आणि विशेष म्हणजे ही बॅच बायलँग्वेज फॉर्ममध्ये राहील, मराठी पण राहील, इंग्लिश पण राहील. बायलँग्वेज का, तर लक्षात घ्या, जरी आपण इंग्लिश मिडियमचे असू किंवा जरी आपण मराठी मिडियमचे असू, पण तरी पण आपल्याला काही कन्सेप्ट अशा येतात की जरी आपण इंग्लिश मिडियम असेल तरी पण मराठी माध्यमांची गरज पडते किंवा जरी आपण मराठी माध्यमचे असेल तरी इंग्लिश माध्यमांची गरज पडते. सो ही बॅच आपण टोटली कशी रन करणार आहोत तर बायलँग्वेज रन करणार आहोत. मग लक्षात घ्या, यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे परिपूर्ण करून घेतलं जाईल. इवन त्या सगळ्यांसाठी ज्या काही आपल्या क्लासच्या PDF नोट्स असतील त्या सुद्धा आपल्याला ऑफलाईन प्लस ऑनलाईन इझिली अवेलेबल होणार आहे. मग मित्रांनो, ऑफलाईन ॲडमिशनसाठी आपल्याकडे ॲड्रेस आहे ABC चौक. ABC चौकामध्ये जो दक्षिण मारुती मंदिर आहे, ह्या दक्षिण मारुती मंदिराच्या शेजारी आपला हा क्लास आहे. आपल्या क्लासचं नाव आहे एज्युकल्चर. एज्युकल्चरच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ही बॅच अवेलेबल असेल. ऑफलाईनसाठी तुम्ही ह्या ॲड्रेसवरती येऊ शकता. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इवन तुम्हाला जर कॉन्टॅक्ट किंवा तुम्हाला डेमो हवा असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भरपूर डेमो आहे, कोणताही डेमो पाहू शकता, केव्हाचाही व्हिडिओ पाहू शकता. इवन त्या व्हिडिओचा ॲनालिसिस जे आता आपण वैशिष्ट्य पाहिले यांच्याशी करू शकता. मग तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की कन्सेप्टला किती महत्त्व आहे किंवा आपण जे शिकतो ते आपण डेली लाईफच्या रिगार्डिंग शिकतो. सो मित्रांनो, या बॅचचा नक्कीच फायदा घ्या. तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी या बॅचचा नक्कीच फायदा होणार आहे. ही बॅच 19 जानेवारी 2026 पासून चालू होत आहे. याचा टाइम दररोज दुपारी 1 ते 3 असेल. लक्षात घ्या, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो टाइम सेमच राहणार आहे. 1 ते 3 वेळामध्ये आपली ही पूर्ण बॅच जवळपास 60 लेक्चर चालणार आहे. म्हणजे 120 तासांमध्ये. लक्षात घ्या, आता मी 120 तास हे ॲव्हरेज सांगितले, मे बी ते कमी जास्त होऊ शकतात, डिपेंड्स ऑन कंडिशन. आपली ग्रास्पिंग पॉवर किती आहे त्यावरती ते डिपेंड करेल. पण या सगळ्या टाइम ड्युरेशनमध्ये ही बॅच परिपूर्ण स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटेल आणि या बॅचचा नक्कीच फायदा होईल. मित्रांनो लक्षात घ्या, यापूर्वी जरी आपण सायन्स वाचलेलं असेल तरी ते सायन्स आता खरंच बदलत्या पॅटर्ननुसार
म्हणजे परिपूर्ण आहे का? तर नाही मित्रांनो. आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये पण परिपूर्ण होणं गरजेचं आहे. सो या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही बॅच कुणासाठी असेल? जरी आपले 2-3 वर्ष यामध्ये गेले असतील किंवा जरी आपण पूर्वी सायन्स वाचलं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच एकदम परफेक्ट राहील. बिकॉज आपली अगोदर काही बेस चांगला झालेला आहे. आणि जर आपला बेस चांगला झालेला असेल, तर याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होऊन तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जे कोणी फ्रेशर आहे किंवा ज्यांचा कोणाचा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच कशी राहणार आहे? तर परफेक्ट राहणार आहे. सो या बॅचचा नक्कीच फायदा घ्या. तुम्हाला जर काही अडचणी असतील, तर तुम्ही ह्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता. तुम्हाला प्रत्येक जो काही तुमचा डाऊट असेल, त्या प्रत्येक डाऊटला तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. थँक्यू.